नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द फ्युचर थिंकर या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारे 20 प्रश्न बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, भारताला कोणत्या आंतरराष्ट्रीय समूहाचे वर्ष 2023चे अध्यक्षपद मिळाले? भारताला कोणत्या आंतरराष्ट्रीय समूहाचे वर्ष 2023चे अध्यक्षपद मिळाले? उत्तर आहे मित्रांनो G20. प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाही? खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाही? उत्तर आहे मित्रांनो राजस्थान राज्यामध्ये विधान परिषद नाही. प्रश्न तिसरा, सोलापूर जिल्ह्यात तालुक्यांची संख्या किती? सोलापूर जिल्ह्यात तालुक्यांची संख्या किती? उत्तर आहे मित्रांनो 11. सोलापूर जिल्ह्यामध्ये 11 तालुके आहेत. प्रश्न चौथा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात वनक्षेत्र कमी आहे? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात वनक्षेत्र कमी आहे? उत्तर आहे मित्रांनो सोलापूर जिल्ह्यात. सोलापूर जिल्ह्यामध्ये वनक्षेत्र कमी आहे. प्रश्न पाचवा, 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा आपल्या भारतात कितवा क्रमांक लागतो? उत्तर आहे मित्रांनो दुसरा क्रमांक लागतो. प्रश्न सहावा, नाबाम रबिया हे प्रकरण कोणत्या राज्यातील राजकीय पेच संबंधित आहे? नाबाम रबिया हे प्रकरण कोणत्या राज्यातील राजकीय पेच संबंधित आहे? उत्तर आहे मित्रांनो अरुणाचल प्रदेश मधील नाबाम रबिया हे प्रकरण आहे. प्रश्न सातवा, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे मित्रांनो सिंधुदुर्ग. प्रश्न आठवा, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कुठे आहे? राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय आहे मित्रांनो पुणे येथे. पुणे येथे आहे राज्य गुन्हे अन्वेषण. प्रश्न नववा, नाथुला खिंड कोणत्या राज्यात आहे? नाथुला खिंड आहे मित्रांनो सिक्कीम राज्यामध्ये. नाथुला खिंड सिक्कीम राज्य. प्रश्न 10वा, क्षेत्रफळानुसार देशातील सर्वात मोठे राज्य कोणते? क्षेत्रफळानुसार देशातील सर्वात मोठे राज्य आहे राजस्थान. क्षेत्रफळानुसार देशातील सर्वात मोठे राज्य आहे राजस्थान. प्रश्न 11वा, भारतात नियमित पाऊस कोणत्या वाऱ्यामुळे पडतो? भारतात नियमित पाऊस कोणत्या वाऱ्यामुळे पडतो? उत्तर आहे मित्रांनो नैऋत्य मोसमी वारे. प्रश्न 12वा, खालीलपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती? खालीलपैकी पश्चिम वाहिनी नदी आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 नर्मदा. प्रश्न 13, महाराष्ट्रामध्ये अनुमोदित प्रकल्प कोठे आहे? महाराष्ट्रामध्ये अनुमोदित प्रकल्प आहे मित्रांनो तारापूर येथे. प्रश्न 14वा, नॅशनल स्टॉक एक्सचेंज कोठे आहे? नॅशनल स्टॉक एक्सचेंज कोठे आहे? उत्तर आहे मित्रांनो मुंबई येथे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे. प्रश्न 15वा, एअर इंडिया विमान कंपनीची मालकी सध्या कोणाकडे आहे? एअर इंडिया विमान कंपनीची मालकी सध्या कोणाकडे आहे? उत्तर आहे मित्रांनो टाटा उद्योग समूहाकडे एअर इंडियाची मालकी आहे. प्रश्न 16वा, भारतीय दंड संहिता कोणत्या वर्षापासून अंमलात आली? भारतीय दंड संहिता कोणत्या वर्षापासून अंमलात आली? उत्तर आहे मित्रांनो 1862 सालापासून भारतीय दंड संहिता म्हणजेच IPC धारा अंमलात आली. प्रश्न 17वा, लोकहितवादी कोणाला म्हणतात? लोकहितवादी म्हणतात गोपाळ हरी देशमुख यांना. प्रश्न 18वा, पंचायत राज हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीत आहे? पंचायत राज हा विषय भारतीय राज्यघटनेचा कोणत्या सूचीत आहे? उत्तर आहे मित्रांनो राज्य सूचीत आहे. पंचायत राज हे राज्य सूचीमध्ये आहे. प्रश्न 19वा, कॅम्प्युटर वन
TB म्हणजेच किती GB? सांगा मित्रांनो. 1 TB म्हणजेच 1000 GB म्हणजेच 1 TB. प्रश्न 20वा. पानिपतची तिसरी लढाई कोणत्या साली झाली? पानिपतची तिसरी लढाई कोणत्या साली झाली? सांगा मित्रांनो कोणतं असेल? उत्तर आहे मित्रांनो पानिपतची तिसरी लढाई 1761 साली झाली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तुमच्या ताईला सपोर्ट करा. धन्यवाद मित्रांनो.